तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जरा इमोशनल मोमेंट्सनी होतीये. काय आहे तो मी सांगते. तर सर्वांना माहीत आहे रक्षाबंधन आलंय आणि मला घरी जाता आलं नाही काही रिझन्समुळं. सो भैयानी म्हणजे मम्मी भैया वहिनींनी मला आणि दीदीला, म्हणजे दीदी पण नाही गेली मी पण नाही गेले, तर आम्हाला पाठवलं आहे रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणजे साडी. आणि ही फर्स्ट साडी होती जी मला माहेरवरून आली, कारण की 2च महिने झालेत माझ्या लग्नाला. सो जे म्हणजे माझ्या फिलिंग्स होत्या त्या मी सांगू शकत नाही. आणि ते काढताना मला एवढं रडायला होतं, पण सूरज होता सोबत, सो त्याच्यामुळे काही म्हणजे एवढं होता तो इमोशन्स माझे शेअर करण्यासाठी. आणि ही होती माझी साडी. ही साडी माझी फेवरेट आहे, कारण की वहिनीची पण अशीच सेम साडी आहे, ती मला एवढी आवडलेली. सो ही साडी मला दिली. आणि अजून एक गिफ्ट दिलं होतं जे की मम्मी बोली वहिनीची आयडिया होती, ते म्हणजे कॅडबरी आणि एक छोटूशी राखी. आणि राखी एवढी सुंदर होती, तुम्ही बघू शकता. पूर्ण प्लेट होती, त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि असं तांदूळ अजून कुंकू असं पूर्ण साज होता त्या प्लेटमध्ये. खूप भारी वाटलं. देन आल्या होत्या ताई, आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. ताई बोलल्या वहिनीला पण राखी बांधतात. मी म्हटलं ही तर पद्धत माहीत नाही. त्या बोलल्या हो. मग त्यांनी फर्स्ट तर ऑप्शन केलं सूरजचं, देन आफ्टर दॅट त्यांनी मलाही राखी बांधली जी की एकदम भारी होती. त्या बोलल्या मी ज्या शॉपमध्ये गेले ना त्या शॉपमध्ये ते भैया आणि भाभीची अशी राखी होती, सो मग मी तुमच्यासाठी पण घेतली. म्हटलं मी फर्स्ट टाइम बघितलं हे. मग आईंनी आमचं ऑप्शन केलं. देन आम्ही मी बाबांना आणि सूरजला राखी बांधली. जी की घरून आली होती ती बांधली मी बाबांना, म्हणजे आईकडून म्हणजे मम्मीकडून ती बांधली मी बाबांना. आणि बाबा पण इथे इमोशनल झाले होते थोडेसे. देन बाबांना बांधता बांधता मग मी बांधली सूरजला. आणि खरंच खूप इमोशनल मुवमेंट होता तो. मलाही घरी जाता आला नाही. आणि मग बाबांना मी राखी बांधली आणि देन सूरजला राखी बांधली. खूप भारी वाटलं. तुम्ही कसं सेलिब्रेट केलं रक्षाबंधन जे मला नक्की शेअर करा कमेंट्समध्ये. आणि काही व्हिडिओज फोटोज असतील ते माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही मला शेअर करू शकता. देन मेन आहे आमच्या घरातला जो पाहुणा नाही म्हणता येणार, जो आहे गोकुला तर राखी बांधणं गरजेचं आहे. आणि गोकुला बांधल्यानंतर तो असं काढत होता, आणि त्याच्यानंतर ती काढून आम्ही जे गळ्यात त्याच्या बांधलेलं आहे तिथे बांधत होतो, पण तो काढूनच देत नव्हता. भेटूया गाईज, बाय.